बुलढाण्यामध्ये बायोडिझेल पंपाच्या टाकीमध्ये गुदमरून 2 तरुणांचा मृत्यू झालेला आहे। मलकापूर नांदुरा येथील नायगाव फाट्यावर ही घटना घडली आहे। दुर्घटनेमध्ये एक जण गंभीर जखमी आहे, तर त्याची प्रकृती सुद्धा चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती। अपघात कसा झाला या संदर्भात नेमका पोलिसांकडून तपास सुरू आहे। बातमी आहे बुलढाण्यामधून। बायोडिझेल पंपाच्या टाकीमध्ये गुदमरून 2 तरुणांचा मृत्यू झालेला आहे आणि या संदर्भातला तपास पोलीस करतायत। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी संदीप वानखेडे आपल्या सोबत आहेत। संदीप, कसा नेमका घडला हा प्रकार? पोलिसांकडून काय माहिती आली आहे? श्रद्धा, खरं तर अद्यापर्यंत पोलिसांचा तपास सुरू आहे, त्यामुळे ही घटना कशी घडली याचा पोलीस सखोलपणे तपास करतायत। मात्र आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षांपासून मलकापूर ते नांदुरा या दरम्यान अवैधरित्या बायोडिझेल पंप चालवले जात आहेत। वारंवार महसूल विभागाकडून, जिल्हा पुरवठा विभागाकडून त्याच्यावर कारवाई केली जात आहे। मात्र छुप्या पद्धतीने आजही हा संपूर्ण प्रकार सुरू असल्याचं या घटनेमुळे पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। हे 2 तरुण जे होते हे रात्री 10:30 वाजताच्या दरम्यान त्या पेट्रोल पंपावर कामाला होते का किंवा कशासाठी गेले होते या संदर्भात आता पोलीस तपास करतात। मात्र 2 जणांचा यामध्ये गुदमरून या टाक्यामध्ये जे आहे ते मृत्यू झालेला आहे। एक जण गंभीररित्या जखमी आहे, त्याच्यावर सध्या मलकापूर या ठिकाणी उपचार सुरू आहेत। हे दोनही जे तरुण आहेत हे मलकापूर पारपेट या भागात राहत होते आणि अधिकचा तपास जो आहे तो पोलीस या ठिकाणी करताना दिसतात। मात्र मोठ्या प्रमाणात बायोडिझेल अवैधरित्या चालवले जात आहेत हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि आता पुरवठा विभागाकडून काय नेमकी कारवाई केली जातं, पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। श्रद्धा, अगदी संदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मलकापूर नांदुरा येथील नायगाव फाट्यावर ही घटना घडली आहे। बातमी आहे बुलढाण्यामधून।